सूरज चव्हाण गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा झाले होते. बतीचा पाठलाग करायचा आहे. चौकार आलाय अक्षयच्या बॅट मध्ये. पहिला चेंडू ऑन साइडला, चेंडूला खेळला गेला, चेंडूला पाठवला डिक्लेअर झोन मध्ये 41 साठी. 10 धावा धावफलकावर आहेत. सूरज चव्हाण गोलंदाजी मार्कवर आहे. सलामीवरचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेने यावेळेला ऑफ साइडला खेळून काढला, चेंडू जातोय इनटू द गॅप, चेंडू सीमा पार, येतोय चौकार. सूरज चव्हाण पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका ऑन साइडला, धावशीची संधी, गडी बाद, पहिला हादरा. यस, रिव्ह्यू टीम आहे. रनआउटचा अपील आहे. हेलो हेलो जी, हेलो. येस, पंच काय डिसिजन आहे? जय साई वेरार जर काय हा सामना जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक अक्षय सांगले यांच्याकडून असणार आहे. अक्षय सांगले यांच्याकडून जय साईसाठी पारितोषिक आलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होते अंकित. हलक्या त्याने खेळून काढला, चेंडूला धावसंख्या इकणीवर. 15 धावा धावफलकावरती आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 32चा पाठलाग करताना जय साई विरारचा संघ. सूरज चव्हाण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. अब्दुल अंकल आपण मंचावर बसायचं आहे. अब्दुल अंकल आपण मंचावर बसायचं आहे. हलक्या त्याने पुन्हा एकदा चेंडूला खेळला होता. धावसंख्या एकणीभर. 16 धावा धावफलकावर सूरज चव्हाण पुन्हा एकदा. अंकल आपणच विनंती आहे, आपण तिथे नाही बसला तर इथे एक मंच आहे, तिथे येऊन बसू शकता. मृदुल आपण सुद्धा येऊन बसू शकता. वेलकम अमान स्पोर्ट्स आणि राजन स्पोर्ट्स, आपलं सहर्ष स्वागत. वेलकम इकरा बिग बॅश 2023च्या वतीनं. दोन षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती आहेत. मॅच इक्वेशन राहिले. येणाऱ्या 12 मध्ये 16चा फासला आहे. 12-16चं इक्वेशन आहे. 12-16च्या इक्वेशनला पार केलं जाईल का? अक्षयवर जबाबदारी असणार आहे. अंकितवर सुद्धा जबाबदारी त्याच प्रकारे असणार आहे.
दीपक बांबरे गोंदाची मार्कवर सज्ज होते तिसरं षटक घेऊन. 12-16चं इक्वेशन राहिलंय. अतिशय महत्वाचा सामना दोन्ही संघासाठी असणार आहे. पहिला चेंडू हलक्या त्याने चेंडूला खेळला गेला, चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. 17 धावा, 11-15चं इक्वेशन राहिलं या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोंदाची मार्कवर यावेळेला ड्राईव्ह केला ऑफसाईड दिशेने, चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. 18 धावा धावफलकावरती 2 चेंडूचा खेळ झालाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अतिशय महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये. चेंडूला खेळला गेलाय, चेंडू फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. 3 चेंडू 19 धावा. दीपक पुन्हा एकदा गोंदाची मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑफ साईडला, यावेळी चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. चुकी झाली सुरज चव्हाण कडून आणि चेंडूला पाठवला सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. 23 धावा धावफलकावर आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. जबाबदारी आता आली होती अक्षयवर, परंतु त्या जबाबदारीला सुद्धा त्याच प्रकारे मैदानाच्या आतमध्ये पार पाडलं गेलं. आणि अक्षय त्या क्षमतेचा खेळाडू सुद्धा आहे. त्याला माहित आहे केशवलेला जेसीसी प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी केली होती अक्षयने. यावेळेला कट केल्या चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या 1 ने 24 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. मॅच इक्वेशन बघितली तर 8 धावांची गरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला काय घडलं, चेंडू जाते आउट ऑफ द पार्क. विकेटचं बदन, गडी बाद. षटकाचा खेळ संपतोय. 3-24 धावा धावफलकावर. 6-8चं इक्वेशन राहिले. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होते. गौतम 6-8चं इक्वेशन आहे. जीवदानी माऊली फुलपडा की जयसाई विरार. जयेश बनसोडे गोंदाची मार्कवर सज्ज होतोय. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, येतोय डॉट बॉल. स्वतःच्या फॉलोअर्स मध्ये चेंडूला अडवलंय, येतोय डॉट बॉल. 5-8चं इक्वेशन राहिलंय. अक्षयवर जबाबदारी आले, त्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल. ज्या प्रकारची कामगिरीला जाणला जातो. जयेश बनसोडे आपल्या गोंदाची मार्कवर थांबले, बॅकफोर जाऊन पंच केलं, चेंडूला पाठवलंय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. 4 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. अतिशय महत्वाचा सामना दोन्ही संघासाठी. जिंकणारा संघ स्पर्धेमध्ये टिकून राहील आणि हरणारा संघ या स्पर्धेबाहेर जाणार आहे. पुन्हा एकदा गोंदाची मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका समोरच्या दिशेने, विकेटचं बटन, गडी बाद. तीन 7चं इक्वेशन राहिले. मोठा फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु त्याच प्रकारचा झेल सुद्धा स्वतःच्या फॉलोअर्स मध्ये घेतला गेला. जयेश बनसोडे 3-7चं इक्वेशन आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. किशन बघूया, चांगलेसे आतापर्यंत गोंदाचे हाताळले गेले. फक्त 3 चेंडू मध्ये 1 गडीच्या मोबदल्यात 1 धाव आतापर्यंत धावफलकावर दिले जयेश बनसोडे यांनी. पुन्हा गोंदाची मार्कवर बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, धावतीची संधी, गडी बाद. काय जबरदस्त गोलंदाजी. 6-8चं इक्वेशन होतं, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत हाताळले गेले पूर्णपणे दबावामध्ये आणून ठेवलं गेलंय. जो दबाव योजने माऊली संघावर बनला होता, तो दबाव आता पूर्णपणे जय साईवर बनलाय. 2-8 येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. 2-7चं इक्वेशन, 2 मोठे फटके मॅच फिनिश करतील. मोठा फटका ऑफ साईडला. संतोष, क्या बात आहे, काय जबरदस्त एफर्ट. जवळ जवळ चेंडू सीमारेषा बाहेर जात होता, परंतु ज्या प्रकारचं एफर्ट लावलं गेलंय, 3 धावा नाही, मॅच वाचवली की काय, मॅच सुद्धा वाचवली गेली. 1 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण
या प्रकारच्या मॅच मध्ये येणं खूप महत्वाचं असतं. यावेळी त्रिफळा उद्ध्वस्त जीवदानी मावळी फुलपाडा संघ विजयी होतोय. हार्ड लक झाले ते. जय साई. मृदुल मेहर यांच्याकडून पारितोषिक आले. संतोषला 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे फिल्डिंग साठी.